में सुरू आहे. तृतीय क्रमांक आहे 22 आणि 22,000 आणि चतुर्थ आहे 11,000. तृतीय क्रमांक कोणाला आणि चतुर्थ क्रमांक कोणाला. चला फायनलचे दोन्ही संघ आपण तयार राहा. फायनलचे दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे की आपण तयारी करा. या मॅच नंतर तुमचा लगेच टॉस केला जाईल आणि मेगा फायनलला सुरुवात केली जाईल आणि पर्व क्रमांक 3 ची बाजी कोणाची याची उत्कंठा तर शिगेला क्रीडाप्रेमींमध्ये जाऊन पोहोचली, परंतु तिसरा क्रमांक आणि हा चौथा क्रमांक कोणाचा. सायंकाळचे वाजलेले आहेत आता 5:12 होत आहेत आणि सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. 41 धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल, त्याचा बचाव कशा प्रकारे केला जाईल, पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या मॅच मध्ये काय दडलंय, काय होईल, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये कुणाला पाठवलं जाईल, पहिले षटक कुणाच्या खांद्यावरती दिलं जाईल. परंतु या स्पर्धेला ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि या सर्व मंडळींचं मनपूर्वक आपण आभार मानूया ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक पाठबळ दिलेलं आहे, ज्यांनी आयोजन समितीमध्ये मेहनत घेतलेली आहे त्या सर्व घटकांचं मनपूर्वक आभार. संघ मालकांचं मनपूर्वक आभार कारण आपण संघ या ठिकाणी विकत घेतले, आपले मनपूर्वक आभार. हे सर्व खेळाडू या मैदानावरती येऊन क्रिकेट या खेळाचा ज्यांनी आनंद घेतला, मैदानात येऊन या पावसात त्यांनी ते खेळले आणि त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया. जे प्रेक्षक गेली 2 दिवस जोडलेले आहेत त्यांचे आभार. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करत आहे आणि 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. कराड तालुक्यातला डॉन या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारा शेवाळेवाडीचा सुजित शेवाळे आणि सोबतीला योगेश पाटील महारुगडेवाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 साठी आता गोलंदाजी मार्कवरती निश्चित. हे षटक हाताळण्यासाठी येवती गावचे शुभम शेवाळे षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करतील. हे बॅटल बघण्यासारखं आहे कारण शुभम शेवाळे यांच्याकडे धमक आहे, ती ताकद आहे, ते कौशल्य आहे. अनेक फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले, परंतु एका बाजूला या स्पर्धेमध्ये चांगली ज्यांनी बॅटिंग केली, अनेक स्पर्धा अल्पावधीमध्ये ज्यांनी गाजवल्या आणि आपल्या नावाची दखल क्रीडाप्रेमींना घ्यायला लावली असा सुजित शेवाळे डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. एका बाजूला जिल्हा ऐकवान म्हणून खेळलेले शुभम शेवाळे गोलंदाजी मार्कवरतून निघालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल निसटलेला आहे. लॉंग लेगला कॅच पूर्ण करू शकले नाही आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा सहजरित्या. एक शॉट आहे, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये घेतली जाईल. स्कोर बोर्डचा श्री गणेशा होतोय. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं होतं आणि लॉंग लेगला असणारे खेळाडू त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. जीवनदान मिळालं, एक सिंगल धाव प्राप्त होते परी 11 या टीमला. सुजित शेवाळे यांना जीवनदान मिळालंय. आज नशीब बलवत्तर आहे. पुन्हा तयार शुभम शेवाळे. उजव्या बाहेरचा ठेवलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. शुभम शेवाळे यांचा हा बॉल दिशाहीन आहे, परंतु एका बाजूला आपण चर्चा करतोय. बॅटिंग मध्ये सुजित शेवाळे बॅटिंगसाठी तयार होतील. स्ट्रायकर एंडला पुन्हा तयार. शप्पल लावून या बॉलला भिरकावून दिलंय. फाईन लेगला बॅकअप नाहीये. बॉल सीमा रेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. रन्स मिळतील 4. आलाय धावसंख्या वाढवणारा या डावातला सुजित शेवाळे यांच्या बॅटमधून पहिला चौकार. हा पहिला चौकार आलेला आहे. फाईन लेगला बॉल सीमा रेषा ओलांडतोय 4 धाब्यांसाठी. शुभम शेवाळे यांच्यावरती आक्रमण केले. शुभम शेवाळे यांना विकेटसाठी जावं लागेल. ही ती महत्वाची विकेट. फुल टॉस बॉल जागेवरतून त्याला मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक गवतातून पाण्यातून चिखलातून मार्ग काढत बॉल पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा काढण्याची मुभा या ठिकाणी मिळालेली आहे आणि 2 धावेने धावफलक निश्चित पुढे सरसावेल. 41 धावांचं लक्ष आणि धावसंख्या आहे धावफलकावरती. 8 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल किती झाले तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग KTR BPL. शुभम पुन्हा तयार.
कमी गतीचा बॉलचा वेग पूर्णपणे शुभम शेवाळे यांनी काढून घेतला आणि त्या बॉलला सुजित शेवाळे यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला खेळत स्ट्रायकरला फेक केली आहे. 2 धाबा बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. निश्चित एकेरी दुहेरी धाबा त्याला चौकाराची जोड या मॅच मध्ये आतापर्यंत दिलेली आहे. दहा धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. त्याचबरोबर सचिन दादा देसाई यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष त्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने शब्द सुमनांनी आपण SD यांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन दादा देसाई यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. SD यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा अशी विनंती करूया. षटक क्रमांक 1 चा खेळ आता समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावांचं प्रतिउत्तर देताना बनलेले आहेत धावा 11 बनलेले आहेत. बनवायचे तर इथून पुढे धावा त्या 30 आणि येणारे बॉल शिल्लक आहे 6 बॉल 30 ची गरज आहे. आता ज्या प्रकारे रिंकू सिंग यांनी IPLच्या एका मॅच मध्ये बॅटिंग केली होती त्या प्रकारचा खेळ एका खेळाडूला करावा लागेल आणि ती क्षमता आहे. सुजित शेवाळे मोठे फटके खेळू शकतात. याही अगोदर जर आपण पाठीमागचे काही सामने पाहिले असतील ना तर सुजित शेवाळे यांनी अनेक वेळा लागोपाठच्या काही बॉलवरती मोठे फटके खेळलेले आहेत. परंतु आज त्या प्रकारची खेळी त्यांच्या बॅटमधून होईल का? 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. बॉलर तयार या शेवटच्या ओव्हरसाठी महेश. अंतिम षटक आपल्या नावी घेऊन येत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुजित शेवाळे तयार. 6 बॉल 30 चा थरार रंगलेला एक रोमांचक सामना. पहिला मारलाय आणि हा बॉल निघालाय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं आणि लढताना हा ठोकला षटकार मैदानाच्या आतमध्ये. सुजित शेवाळे या नावाचा आता वादळ आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. आता 24 बनवायचे आहेत. 5 बॉल बाकी. महेश यांना प्रतिभावंत गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अनुभव आहे तो कृतीमध्ये आणावा लागेल. येणारे 5 बॉल 24 चा थरार. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी मन हरकून टाकणारा फटका. मैदानाच्या आतमध्ये विजेसारखी लखलखणारी बॅटिंग आणि गगनाच्या गाभाऱ्यात विणलय षटकाराचं तोरण. नाव आहे सुजित शेवाळे डॉन. मैदानाच्या आतमध्ये आता आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 2 बॉल 2 षटकार आलेले आहेत. 4 बॉल आता बनवायचे आहेत धावा 18. 4 बॉल 18 ची गरज आहे या मॅच मध्ये. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. हा आणखीन एक भिरकावून दिलाय. भीर 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 बॉल सीमारेषा पलीकडे सिक्सर. आता 3 बॉल 12 ची गरज आहे. 3 बॉल 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना सुजित शेवाळे डॉन यांच्या बॅटमधून आलेले आहेत. शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉलवरती सुजित शेवाळे यांनी केला चांगला खेळ. बॉल सीमा पार षटकार आलाय. आता येणारे बॉल 3 धावा बनवायच्या आहेत 12. वक्त से लढकर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आणि आज स्वतःची वेळ बदलता आली पाहिजे. महेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. काय कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. 4 बॉल 4 मारलेले आहेत. सुजित शेवाळे यांनी आता 2 बॉल 6 ची गरज. आता 2 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 6 धावा. 4 बॉल 4 षटकार सुजित शेवाळे यांनी आतापर्यंत मारलेले आहेत. महेश यांना कमबॅक करावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. आता 1 बॉल 6 धावेंची गरज. आजच्या दिवसामध्ये आपण एक सामना असाही पाहिला की ज्या बॉलवरती 1 बॉल 6 ची मॅच बनली. आता 1 बॉल 6 सुजित शेवाळे डॉन.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल वाईड आहे, त्यामुळे आशा पल्लवित आहेत. एक बॉल. आता 5 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही. महेश तयार. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल आणि अखेरकार तो चांगला टाकला. परंतु एका बाजूला परी 11च्या संघर्षाला आपण सलाम करूया. आपण या स्पर्धेमध्ये चांगलं खेळलात आणि अभिनंदन. हा सामना जय महाराष्ट्र येवती या टीमने जिंकलेला आहे. आणि आता वळूया शेवटच्या आणि मेगा फायनल कडे. चला प्लीज आपण टॉस करूयात. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मेगा फायनल. एका बाजूला जेडी स्पोर्ट्स घारेवाडी, दुसऱ्या बाजूला सिंगल सेल विजुर तुळसन. दोन्ही टीम कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण या टॉस साठी लगेच. एका बाजूला सर्जना वीर मामांचा संघ वीर